घरी राहिलं की कामंही करावीच लागतात. उफ. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. ऑलरेडी आज खूप लेट झालं होतं. मम्मीचे बोलणे ऐकून उठले, पटकन ब्रश केला, गरम पाणी पिले, झाडू मारला आणि पटकन गेली आधी फ्रेश व्हायला. ज्या कामाला रोज मी एवढा टाईम लावते ते एवढ्या लवकर होतात. बाई, हीच असते मम्मी लोकांची पावर. ती एकदा चिडली की कामं कशी पटापट होतात ना घरात. असो. त्यानंतर मी नाश्ता केला. चहा मी पित नाही म्हणून मम्मीने ड्रायफ्रूट भिजत घातले होते. त्यात एक छोटा ॲपल आणि दूध टाकून मस्त ड्रायफ्रूट ज्यूस केला. तो पिला. मग मम्मी बोलली, मी भाजी करते, तू ठेचा कर. तर तेच करते आहे आता. गाईचं एक सजेशन देऊ का? कुठली पण चांगली गोष्ट येत असेल ना, ती प्लीज घरच्यांसमोर करू नका. कारण मग ती तुम्हालाच सारखी करायला लावतात. चुकून एकदा पीठ मळून चांगल्या चपाती बनवली यार, तेव्हापासून तेच करते रोज. मम्मी लोकांचे कामं काही संपतच नाही. एक नंतर एक रेडीच असतात. कामं आवरून जरा टाईमपास करत बसली, तेवढ्यात आमची माऊ आली. बघा बघा किती मस्ती चालली आहे तिची. त्यानंतर मम्मीने तूप करायला ठेवलं होतं. ते पाहिलं. मग मम्मी बोलली, कालच्या उरलेल्या चपात्यांचं काहीतरी कर. मग ताजं तूप होतंच, तर त्यावर धाव मारला आणि मलिदाच केला. पटकन चपाती घेतली, त्यात बडीशोप आणि गूळ टाकून बारीक केलं आणि त्यावर ताजं तूप. वाव यार, काय लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. नंतर फायनली सगळी कामं झाली. जेवून घेतलं. त्यानंतर थोडा बिग बॉस पाहिलं. पुढे जाऊन बघते तर काय, आमची मावडी खाऊन पिऊन मस्त झोपली. मग काय, मी पण झोपून घेतलं. संध्याकाळी उठले, कॉफी पिली आणि मम्मी मठात जाऊन आली होती. प्रसाद खाल्ला. बघते तर काय, येताना मम्मी केक घेऊन आली, कारण आज होता बाप्पाचा बड्डे. वाव, थँक्यू बाप्पा, तुझ्यामुळे आज केक खायला मिळाला. आज आमच्याकडे एक छोटं बाळ आलेलं, त्याच्यासोबत खेळत बसले. किती क्यूट असतात ना यार लहान मुलं, मला खूप आवडतात. आणि हां, तसा पण शांतच होता. सो असा होता माझा आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक, शेअर अँड फॉलो फॉर मोर.